नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच पोलिसांच्या मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांच्या मृत्यूची चौकशी करावी या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समस्त भीमसैनिकांनी एकत्र येत धरणे आंदोलन सुरू केलंय. यावेळी संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी रोष व्यक्त केलाय. परभणी येथील संविधान शिल्प तोडफोड तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांची मृत्यू चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. विविध पक्ष, संघटना व आंबेडकरी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहोत, पण त्याच्या पलीकडे जाऊन आमचं काही कर्तव्य, आमचे काही उद्दिष्ट हे जर आम्ही विचारात नाही घेतले तर ह्या असल्या आंदोलनाला एक क्षणिक वाईट वाटतं. आज आम्ही 70 पार झालेले असताना सुद्धा आपला खासदार नाही, आपला आमदार नाही. ही फार भयावह परिस्थिती, हे लक्षात घ्या तरुण मित्रांनो. या परिस्थितीचा विचार करून तुम्ही पावलं टाकले नाही, येणारा काळ, माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे, सूर्यवंशीच्या मृत्यूशी मी सहमत आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे एवढंच आपण म्हणू शकतो. नाहीतर आम्ही आंदोलन करू, आम्ही आंदोलनात येऊ शकतो, पण एवढीच आपली मर्यादा की तेवढ्यापुरता खूप उद्रेक होतो आणि तो उद्रेक संपला की सगळं संपून जातं. आता सूर्यवंशी सारखा आमचा तरुण जर शहीद होत असेल, त्याला त्रास होता. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, मनमाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.